यशच्या बॅट मधून एक मोठा फटका आलाय बघा. पतला है लेकिन बहुत गरम है, अशा पद्धतीचा फटका आपण पाहतोय. शरीर यष्टी एकदम पातळ आहे, मात्र कमालीची फटकेबाजी करू शकतो हे यश मैदानावरती दाखवून दिलंय. यावेळीचा फटका फसलाय जरूर. चेंडू हवेत, चेंडू खाली, क्षेत्ररक्षक आणि साधा सोपा सरळ कॅच सुटलाय. जीवनदान मिळालंय. 2 धावा धावफलकावरती आलेल्या आपण पाहतोय. बघा धावा कशा येत आहेत, कुठून येत आहेत, केव्हा येत आहेत, याला क्रिकेटमध्ये महत्व नाहीये. आणि मग अशा वेळेला यशला जीवनदान मिळालंय. या जीवनदानाचा फायदा कशा पद्धतीने घेतला जाईल हे बघणं फार गरजेचं असेल. बघा ज्या वेळेला रोहित शर्माने 264 धावांचा सर्वोच्च धावसंख्या, एक हायेस्ट रन केल्या, त्यावेळेला त्याला 17 या धावसंख्येवरती जीवनदान मिळालं होतं. यशने स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न केला. यावेळेला चोरटी धाव, चिकी धाव घेण्याचा प्रयत्न. यशला आपली विकेट गमवावी लागेल. पहिला विकेट फलंदाज बाद. विखुरलेला आपण पाहतोय. पॉइंट कव्हर, एक्स्ट्रा कव्हर, मिड ऑफ हे ऑफसाईडच्या दिशेचं क्षेत्ररक्षण, ऑनसाईडच्या दिशेने 30 यार्डच्या घेण्यामध्ये आपण पाहिलं तर मिड ऑन आणि स्क्वेअरलेगचं क्षेत्ररक्षक शॉट ठेवण्यात आलाय. चेंडू टप्पा पडल्यानंतर फिरकी घेतोय, गिरकी घेतोय फलंदाजासोबत. यष्टीरक्षकाने सुद्धा चेंडू सोडलाय आणि ही बाईट स्वरूपातील धाव असेल. एक धाव जरूर आले, मात्र ही बाईट स्वरूपातील धाव या ठिकाणी आलेली आपण पाहतोय. 10 ऑन स्कोरबोर्ड, 10 धावा धावफलकावरती आल्या आहेत. स्ट्राईक एंड वरती नितेश मैदानावरती स्ट्राईक एंड वरती आपण पाहतोय. बघा नितेशला मोठी खेळी करणं गरजेचं असेल किंवा बंधनकारक असेल. स्लोवर रन पद्धतीचा चेंडू जरूर आहे. रिस्क पोझिशन आपण बघितली ना तर सरळ साधी सोपी रिस्क पोझिशन आहे. आणि मग अशा वेळेला चेंडू विकेटवरती टाकण्याचा प्रयत्न, वेगावरती पूर्णपणे कंट्रोल ठेवलाय आणि कमी वेगामध्ये टाकलेला चेंडू फलंदाजासाठी सरप्राइझिंग डिलिव्हरी. सरप्राइजेस नेहमी इंटरेस्टिंग असतात, ते पुन्हा एकदा मैदानावरती आपण अनुभवतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा धीरज चिळीमकर सज्ज झालाय. शॉर्ट पिच चेंडू स्टंपच्या बाहेर पाहायला मिळेल. कमालीचा चेंडू आहे. आज खंडाळे संघाला बांधून ठेवलंय आणि सुरुवातीपासूनच जखडून ठेवलेला आपण पाहतोय. या स्पर्धेमध्ये तिसऱ्या फेरीतील लढतीसाठी खंडाळे आणि गावदेवी वायशेत संघ यावेळेला सज्ज झालेले आपण पाहतोय. ओव्हर द विकेट गोलंदाजी आहे. बघा यावेळेचा चेंडू पुन्हा एकदा फ्लाइटेड डिलिव्हरी आहे. फ्लाइटेड डिलिव्हरी बुलाती है मगर जाने का नहीं, हे पुन्हा एकदा धीरज शिळीमकरच्या गोलंदाजीने दाखवून दिले. वेग अजिबात नाहीये. चेंडूला केवळ लेंथ वरती टाकलं जाते, थोडीशी चेंडूला फ्लाइट दिली जाते, अतिरिक्त मिळालेली उंची, त्यामुळे फलंदाजांनाही लालच दिली जाते. या लालचेमध्ये गुरफटण्यामध्ये यश मिळाले आतापर्यंत धीरजला. 12 ही धावसंख्या धावफलकावरती आहे. क्षेत्ररक्षण आपण पाहिलं तर लॉंगॉनच्या क्षेत्ररक्षकाला आता मात्र वाईट ठेवले कॉर्नरच्या दिशेने आणि मिडविकेटच्या क्षेत्ररक्षक तैनात. यावेळेला बॅकफूट वरून चांगला ठोकलाय. चेंडू जातोय सीमा रेषा पार. 1 बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार.
कमालीचा फटका मैदानावरती आपण पाहतोय. बघा नितेशने बॉलिवूडच्या ऍक्टर सारखा स्ट्रगल करत होता, मात्र बॉलिवूडचा ऍक्टर सुद्धा एका रात्रीत मोठा होत नसतो, एका रात्रीत सुपरस्टार होत नसतो. त्याच पद्धतीने नितेशने सुरुवातीचे काही चेंडू खेळले, काही चेंडूंना सन्मान दिला आणि आता मात्र काही चेंडूंचा समाचार घ्यायला सुरुवात केली आहे आणि स्वतःला सिद्ध करण्यामध्ये तो यशस्वी सुद्धा होतोय. स्वतःला सिद्ध केलं की प्रसिद्ध होता येतं हे नितेशला चांगल्या पद्धतीने माहिती आहे. नितेश पाटील यावेळेला पुन्हा एकदा सज्ज झालाय. यावेळेचा चेंडू टप्पा पडल्यानंतर उसळी घेणारा होता, वेग कमी झालेला सुद्धा पाहायला मिळालाय आणि एकाच ऍक्शन मध्ये वेगवान आणि स्लोवर वन चेंडू टाकण्याची किमया या ठिकाणी साध्य केली आहे आणि कमालीची कामगिरी मैदानावरती आपण पाहतो. षटक क्रमांक दुसरं समाप्त, 2 षटकांची सांगता. धावफलकावरती 17 धावा, एक फलंदाज गमावल्यानंतर दाऊद फाउंडेशन पुरस्कृत बाबदेव खंडाळा संघ आपण पाहतो नाणेफेकीचा कौल गमावल्यानंतर प्रथमतः फलंदाजी करायला मिळाली आणि त्याचं प्रत्युत्तर देताना आपण पाहतोय ना तर या ठिकाणी स्ट्रगल केला जातोय. पॉवर प्लेच्या षटकांमध्ये पॉवर प्लेच्या 12 चेंडूंमध्ये 17 धावा आल्या आहेत. ज्या धावगतीची आवश्यकता असते ना, नेहमी आपण म्हणतो की टेनिस क्रिकेटमध्ये ना 2 षटकं जर पॉवर प्लेची असतील तर आपल्याला 25 ते 30 धावा एक चांगली सन्मानजनक धावसंख्या असू शकते. मात्र अशा वेळेला आपण पाहिलं तर केवळ 17 धावा जमा झाल्या 2 षटकांमध्ये. उर्वरित 18 चेंडूंमध्ये नितेशवरती आता जबाबदारी असेल, कारण नितेशने सुरुवातीपासून आलाय, विकेटवरती टिकून आहे, त्याची खेळी फार महत्वाची असेल हे विसरून चालणार नाहीये. ऑफसाईडच्या दिशेने आपण पाहिलं ना तर 30 यार्डच्या घेऱ्यामध्ये पॉइंट आणि कव्हर्स आहे, मिड ऑफचा क्षेत्ररक्षक फाईन आहे, त्यामुळे सर्कलच्या डोक्यावरून ऑफसाईडने धावा येऊ शकतात हे नितेश जाणतोय आणि त्या दिशेने त्याचा एक फटका सुद्धा आपण पाहिलाय. ऑनसाईडच्या दिशेने लॉंग ऑन, काउ कॉर्नर, मिड विकेट, स्क्वेअर लेग तैनात आहे. चेंडू गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न, अभिलाष त्या ठिकाणी तैनात आहे. एक धाव पूर्ण, ओव्हरथ्रो झालाय, दुष्परिणाम होईल कारण दुसरी धाव सुद्धा यशस्वी पद्धतीने पूर्ण आणि त्यात तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न जरूर आहे, मात्र 2+1 अशा स्वरूपातील 3 धावा या ठिकाणी मिळतील. बघा स्ट्राईक रोटेट नाही झाली किंबहुना फलंदाजाने एकमेकांना क्रॉस नाही केलं म्हणून अन्यथा ही तिसरी धाव सुद्धा ग्राह्य धरता आली असती हे विसरून चालणार नाहीये. या अधिकच्या 2 धावा मिळणार आहेत, एकूण 3 धावा धावफलकावरती 20 ही धावसंख्या. बघा जिथे केवळ एकच धाव होती ना तिथे ओव्हरथ्रो झाला आणि त्याचा फायदा अर्थातच दाऊद फाउंडेशन पुरस्कृत बाबदेव खंडाळा संघाला झालाय. यावेळीचं एक अपील जरूर झाले, मात्र अपिलामध्ये तथ्य नाहीये. लेग बाय स्वरूपाती धाव धावफलकावरती जरूर मिळेल. या एका धावेच्या मदतीने धावफलक आगेकूच करेल. 21-21 ऑन स्कोर बोर्ड. बघा गोलंदाजीची शैली सुद्धा ना बऱ्याच अर्थी विचार करण्यासारखी असते. ज्या वेळेला गोलंदाजावरती मार पडतो ना, एक्स्ट्राचे धावा पडतात ना, त्यावेळेला गोलंदाजीचा कोण सुद्धा बदलला जातो, मग तो चेंडू 90 अंशामध्ये जातो की नाही याच्याशी विचार केला जात नाही. हे आणि आजकालचं क्रिकेट आहे, अग्रेशनचं क्रिकेट आहे. बॅकफूट वरून चेंडूला थोडीशी कट करण्याचा प्रयत्न, चेंडू थर्डमॅनच्या दिशेने अर्थातच ट्रॅव्हल करेल, फील्ड केलं जाईल, फेक केली जाईल, तद्वर मात्र एकेरी धाव सहज पद्धतीने पूर्ण केली जाते. आज या मैदानावरती आपण पाहिलं ना तर आवाजचे दोन्ही संघ, मग तो जोगेश्वरी आवाज ओमकारचा एक संघ असू देत किंवा जोगेश्वरी आवाज चेतन राणेचा संघ असू देत, ज्यांनी कमालीची कामगिरी केली आहे. 3-3 सामने जिंकत चौथ्या सामन्यामध्ये चौथ्या फेरीमध्ये प्रवेश केलाय आणि खऱ्या अर्थानं उल्लेखनीय अशा पद्धतीची कामगिरी सुद्धा केली आहे. यावेळेचा चेंडू लटकलाय, हवेत आहे, क्षेत्ररक्षक जगदो जहेद करेल मात्र पोहोचू शकत नाहीये. तोपर्यंत दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 धावा घेण्याच्या प्रयत्नामध्ये मात्र नितेशला बाद व्हावं लागेल. फलंदाज बाद. दबाव धडपड मैदानावरती आपण पाहतोय. बघा नितेश चांगली फटकेबाजी करतोय असं वाटत असताना थोडासा लेझीनेस आला, बॅट क्रीज वरती पोहोचू शकले नाही आणि नितेशला बाद व्हावं लागलेलं आपण पाहतोय.
नवीन फलंदाज मैदानावरती प्रेम आपण पाहतोय. प्रेम चांगली फटकेबाजी करू शकतो म्हणूनच सेकंड डाऊन साठी त्याला पाठवण्यात आलाय. तिसरं षटक मैदानावरती प्रगती पथावरती आहे. 23 धावा 2 फलंदाज गमावल्यानंतर स्ट्राईक एंड वरती आपण पाहतोय प्रेम आहे. नॉन स्ट्राईक एंड वरती सागर यावेळेला सज्ज झालाय. या जोडीला चांगली कामगिरी करावी लागेल. गोलंदाज आपण पाहतोय राहुल पुन्हा एकदा सज्ज झालाय. यावेळचा चेंडू थोडासा बॅटला फ्लो देण्याचा प्रयत्न आहे. बॅकवर्ड पॉइंट मध्ये चेंडू ट्रॅव्हल करतोय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 धावांना यशस्वी पद्धतीने पूर्ण सुद्धा होताना आपण पाहतोय. क्षेत्ररक्षकाला थोडासा ढाचा दिला आणि तदनंतर मात्र या 2 धावा 25 धावसंख्या धावफलकावरती आज आपण अनुभवतोय. 25 धावा आहे. तिसरं षटक प्रगती पथावरती आहे. षटकातील अजूनही एका चेंडूचा खेळ येणं बाकी आहे. डावखुरा गोलंदाज राहुल पुन्हा एकदा मैदानावरती सज्ज आहे गोलंदाजी घेऊन. यावेळेला बाची एज चेंडू यष्टीरक्षकाच्या हातात. फलंदाज पाठ. तीन षटकांची सांगता. एकाचा सागर वेळे आपण पाहतोय आणि एक बहिरोळकर सागर अशा पद्धतीचे हे 2 सागर मैदानावरती आहेत. सागर वेळे आपण पाहतोय निळी जर्सी परिधान करून या ठिकाणी सज्ज झालाय. 3 षटकांचा खेळ मैदानावरती समाप्त आणि धावफलकावरती केवळ आणि केवळ 25 धावा. उर्वरित 12 चेंडूंमध्ये आणखीन 25 धावा जर आल्या तर आणि तरच या ठिकाणी कमबॅक करायला संधी आहे. ती म्हणजे दाऊद फाउंडेशन पुरस्कृत बापदेव खंडाळे संघाला. गावदेवी वायशेत संघाने सुरुवातीपासूनच पकड निर्माण केली आहे. पहिल्या षटकामध्ये धावा दिल्या गेल्या अर्थात 9. दुसऱ्या षटकामध्ये 8 धावा आणि तिसऱ्या षटकामध्ये सुद्धा अनुक्रमे 8 धावा आलेल्या आपण पाहतोय. कामगिरी कमालीची आहे. वाखाणण्याजोगी कामगिरी आजपर्यंत मैदानावरती गोलंदाजांचा बोलबाला आपण पाहतोय. पंकज शिळीमकर गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय. बघा दोन्ही शिळीमकर बंधूंना चांगली गोलंदाजी करू शकतात हे मैदानावरती आपण पाहतोय. सागर भैरवळकर या ठिकाणी स्ट्राईक एंड वरती आपल्याला पाहायला मिळेल. कमालीचा चेंडू आहे. लेग ब्रेक पद्धतीचा चेंडू. एक्स्ट्राची धाव या ठिकाणी जरूर घेतली जाईल. चोरटी धाव या ठिकाणी घेतली जाते. 22 स्वरूपातील धाव दाफलकावरती निश्चित मिळणार आहे. बघा चेंडू टप्पा पडल्यानंतर ना स्किट झाल्यानंतर काटा बदलतोय आणि लेग ब्रेक प्रकारची गोलंदाजी मैदानावरती केली जाते. आणि दोन्ही शिवेमकर बंधूंचे चेंडू आपण पाहिले ना, पहिला चेंडू हा फिरकीचा चेंडू ते टाकत असतात. पुन्हा एकदा चेंडू टप्पा पडल्यानंतर दिशा बदलण्याचा प्रयत्न. यावेळेचा चेंडू लेग स्टंपच्या बाहेर पकडला जाईल. पंचांनी वाईड घोषित केलाय आणि एक्स्ट्राची धाव आहे. आता मात्र फलंदाज सागर वेळेला एक अंदाज आलाय की लेग ब्रेक प्रकारची गोलंदाजी केली जाते सेम ऍक्शन मध्ये. मात्र अशा वेळेला आपल्याकडे कामगिरी उल्लेखनीय करावी लागेल. यावेळेला डॉट चेंडूची सांगता होईल. सागर वेळेसाठी कन्फ्युजिंग डिलिव्हरी या ठिकाणी केली जाते. बघा गोलंदाजाच्या रिस्क पोझिशन वरती लक्ष देऊयात. आपण जर बघितलं ना तर चेंडू हातात घेतल्यानंतर 3 बोटांमध्ये ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय आणि त्यानंतर त्याच वेगाने त्या चेंडूला आपल्या ऍक्शन मध्ये समाप्त केलं जाते. कमालीचा चेंडू. यावेळेला टप्पा पडल्यानंतर दिशा वळवतोय जरूर, मात्र वाईट डिलिव्हरी पाहायला मिळेल. फलंदाजासाठी सुखावणारा चेंडू असेल. लेग ब्रेक प्रकारची गोलंदाजी वारंवार करण्याचा प्रयत्न आहे. धावफलकावरती नजर टाकली तर 28 धावा 28 ऑन स्कोर बोर्ड आपण पाहतोय. यावेळेचा चेंडू फ्लायटेड आहे. चेंडू हवेत आहे. चेंडू खाली स्वतः या ठिकाणी पंख जिण्याचा प्रयत्न करतोय. आपल्याच फॉलो थ्रो मध्ये कॅच करण्याचा नाहक
अथक प्रयत्न या ठिकाणी मात्र असफल ठरलाय आणि जीवनदान मिळालंय फलंदाजाला. केवळ एक धाव, 29, 29 धावा, 29 रन स्कोर बोर्ड के ऊपर जुड़ते हुए. फलंदाज आपण पाहतोय सागर स्ट्राइक एंड वरती जरूर आहे. मोठे फटके आले तरच आणि तरच खंडाळे संघ कमबॅक करू शकेल. यावेळीच्या चेंडूवरती स्टंप या पद्धतीने फलंदाज बाद होतोय. संथ गतीने ही मॅच मैदानावरती पुढे जाताना आपण पाहतोय. मोठ्या फटक्यांची अपेक्षा होती मात्र मोठे फटके येत नाहीयेत. केवळ 2 चौकार आतापर्यंत आपण पाहिले नाही तर मोठे फटके आलेत. वगळता षटकारांची फारच या ठिकाणी आतुरतेने वाट पाहिली जाते. फिरकीच्या तालावरती आपण पाहतोय सागर बहिरोळकरला या ठिकाणी बाद केलं जाते. पंकज शिळीमकरचं कौतुक करावं तितकं कमी आहे. बघा प्रयत्न करत होता अचूक टप्पा आणि लेंथ साधण्याची. अशा वेळेला या आधीचे दोनही चेंडू वाईड आले आणि तदनंतर मात्र कमबॅक केलं जात आहे. नवीन फलंदाज मैदानावरती स्ट्राइक एंड वरती अमेय आपण पाहतोय. अमेय सुद्धा एक युवा खेळाडू आहे. अमेयला सुद्धा आता मोठी कामगिरी करावी लागणार जरूर आहे. 29 धावा धाव फलकावरती लागल्या 4 फलंदाज गमावल्यानंतर. अमेय आपण पाहतोय यंदाच्या वर्षीमध्ये एका दुसऱ्या संघामध्ये खेळताना आढळला. त्यामुळे ऑब्जेक्शन घेतलं गेलं. मात्र या ठिकाणी सांगितलं गेलंय की यावर्षी याच संघामध्ये खेळणार आहोत. कालच्या दिवसामध्ये असा खेळाडू आपण पाहिला अनुज राऊत ज्याने याआधी म्हातुर्डी संघामधून प्रतिनिधित्व केलं आणि यंदा त्याच्यानंतर आपण पाहतो रिलायन्स नगावमध्ये त्यांचं पुन्हा एकदा कमबॅक झालंय. यावेळेला पुन्हा एकदा गती परिवर्तन. बघा दिशा बदलली ना की दशा बदलायला वेळ लागत नाहीये. फलंदाज प्रत्येक फटका ऑनसाइडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न करतायत. प्री डिटर्मिन फटका खेळण्याचा प्रयत्न आहे. आधीच ठरवलं जाते की आपल्याला ऑनसाइडच्या दिशेने खेळायचंय. त्यापेक्षा चेंडूचा टप्पा लक्षात घेताना खेळणं गरजेचं आहे. यावेळेचा चेंडू पुन्हा एकदा निस्तब्धपणे उभं केलंय. या ठिकाणी षटक क्रमांक 4 समाप्त. 4 षटकांची सांगता, 29 धावा धाव फलकावरती. बघा काय कमालीची या ठिकाणी गोलंदाजी केली आहे. आपण काय पाहिलं पंकजच्या गोलंदाजीवरती एकूण 4 धावा या ठिकाणी आलेल्या आपण पाहिल्या. ज्याच्यामधल्या अर्थात 5 धावा आल्यात. ज्याच्यामध्ये आपण पाहिलं तर 3 चेंडू वाईड होते. 2 चेंडूंवरती बॅट मधून धावा आल्या. 4 षटकांच्या सांगती अखेरीस 29 धावा धाव फलकावरती आपण पाहतोय. आता मात्र शेवटचं षटक कोणत्या गोलंदाजाला दिलं जावं यासाठीची टीम मीटिंग जरूर चालू आहे. मात्र पंचांना विनंती असेल की ही टीम मीटिंग जास्त घेऊन देऊ नका. फास्ट घ्या मित्रांनो. आज फायनलचा दिवस आहे. आज दिवसभरामध्ये एकूण आपल्याला 8 मॅच संपवायचे आहेत. याची आपण दखल घ्या. फायनलची लढत आहे. आपला बक्षीस समारंभ सोहळा सुद्धा फार मोठा असेल कारण या स्पर्धेमध्ये तब्बल 29 ते 30 प्रकारची वेगवेगळी पारितोषिक प्रेक्षकांसाठी खेळाडूंसाठी लागलेली आपण पाहतोय. या स्पर्धेसाठी फिटनेस राखण्यासाठी या उद्देशाने मॅन ऑफ द टुर्नामेंट साठी आपण पाहिलं तर रोख रक्कम 5,000 रुपयांची सायकल या ठिकाणी पाहायला मिळते. गोलंदाजी मार्क वरती निनाद या वेळेला सज्ज झालाय. एक युवा गोलंदाज आहे आणि अगदी त्याच वेळेला उजव्या हाताचा जलद गतीचा गोलंदाज म्हणून त्याला ओळखलं जातं. सागर वेळे स्ट्राइक एंड वरती आपण पाहतोय. नॉन स्ट्राइक एंड वरती अमेय या वेळेला सज्ज झालेला आपण पाहतोय. 29 या धावसंख्येवरती बऱ्याच कालावधीपासून धावफलक स्थिरावला सुद्धा आहे. शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडूला सोडण्याचा निर्णय घेतला आणि योग्य निर्णय आहे. वेल लिफ्ट म्हणावं लागेल. अशा पद्धतीचे वेल लिफ्ट टेस्ट क्रिकेट कसोटी स्पर्धांमध्ये आपण पाहतो. मात्र आज आपण पाहिलं ना तर गावदेवी वायशेत संघाकडून वाईड चेंडू फार आलेत. मग ते लेग ब्रेक करण्याच्या प्रयत्नामध्ये आपण पाहिलं धीरज शिळीमकरने सुद्धा वाईड चेंडू टाकले. पंकज शिळीमकरना सुद्धा वाईड चेंडू आले आणि यावेळेला मात्र आपण पाहतोय निनादकरना सुद्धा पहिला चेंडू वाईडच आलाय. कमबॅक करण्यासाठी आपण पाहतोय राईट आर्म राऊंड विकेट गोलंदाजी घेऊन या ठिकाणी जरूर आलाय. सागर वेळेला आपल्या नावाला साजेशी कामगिरी करावी लागेल. मोठा फटका, चेंडू लटकलाय, हवेत आहे.
चेंडू खाली, क्षेत्ररक्षक तैनात, कोणतीही चूक नाही आणि फलंदाज बाद. जितू सुद्धा एक मोठ्या फटक्यांसाठी ओळखला जातो. कामानिमित्ताने तितकीशी त्याला संधी मिळत नाही, मात्र तरी सुद्धा आपण पाहतोय आज मैदानावरती बाबदेव खंडाळा संघाकडून प्रतिनिधित्व करतोय. 5 फलंदाज या ठिकाणी गमावले गेले 30 या धावसंख्येवरती. अमेच्या बॅटमधून घणाघाती प्रहार, चेंडू ऑनसाइडच्या दिशेने, लॉंग ऑन, बाउंड्री लाईनच्या बाहेर, षटकार. बघा, विकेटच्या बाहेर अर्थात सीमारेषेच्या बाहेर अमित पारकरने कॅच पकडली आहे आणि पारितोषिक घ्यायला अर्थातच त्यांचं स्वागत सुद्धा केलं जाईल. अमोलच्या बॅटमधून मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, ऑनसाइडच्या दिशेने पहिली धाव पूर्ण झाली, दुसऱ्या धावाचा प्रयत्न केला जाईल आणि 2 धावांचा प्रयत्न यशस्वी सुद्धा होतोय. रनिंग बिटवीन द विकेट चांगली आहे. धावफलकाला आकार मिळेल 38 ऑन स्कोर बोर्ड, जिथे 5वं षटक प्रगतीपथावरती आहे. बघा मित्रांनो, अजूनपर्यंत आपण पाहिलं ना तर या षटकातील जवळजवळ 3 चेंडूंचा खेळ बाकी असेल. या 3 चेंडूंमध्ये आणखीन 6 ते 8 धावा जरी आल्या ना तरी सुद्धा एक फायटिंग मॅच जरूर पाहायला मिळेल, हे विसरून चालणार नाहीये. कारण दाऊद फाउंडेशन पुरस्कृत बाबदेव खंडाळा संघाकडे सुद्धा चांगली बॉलिंग लाईनअप आहे. बॅटची एज चेंडू यष्टिरक्षकाच्या हातात, फलंदाज अमेय. बॅक टू दी पॅव्हलियन. बॅटमधून एक देखणा दर्जेदार फटका मैदानावरती आपण पाहतोय. अप्रतिम फटका आपल्याला पाहायला मिळालाय. आणखीन एक मोठा फटक्याच्या अपेक्षेत आणि आलाय सुद्धा. योगेश पाटीलने शेवट गोड केलाय आणि दाऊद फाउंडेशन बाबदेव खंडाळा संघाच्या पहिल्या इनिंगच्या समाप्ती अखेरीस धावफलकावरती 50 धावा लागल्यात. विजयासाठी देणगीची गरज 51 धावा उत्तरार्धाच्या खेळामध्ये करणं आता मात्र गरजेचं असणार आहे गावदेवी वायशेत संघाला. कारण निनादच्या गोलंदाजीवरती ना 3 षटकार आले, 1 वाईड आला आणि तदनंतर मात्र सर्वांची मनं जिंकणारी 600च्या स्ट्राईक रेटने 2 चेंडूंवरती 2 षटकार लगावले. कमालीची फटकेबाजी, अप्रतिम खेळ मैदानावरती आपण पाहतोय. 30 चेंडू विजयासाठी 51 धावसंख्येची आवश्यकता असणार आहे. हे धावांचं आव्हान कशा पद्धतीने पूर्ण केलं जाईल याकडे सर्वांचं लक्ष जरूर लागून राहिलंय. पुढची मॅच या ठिकाणी जरूर आपण पुकारणार आहोत.
नाणेफेक सुद्धा या ठिकाणी होताना आपण पाहणार आहोत. बघा क्रिकेटमध्ये ना कशा पद्धतीने खेळीमेळीच्या वातावरणामध्ये मॅच पुढे जाते. एक संघ क्षेत्ररक्षण करून मैदानाच्या दिशेने माघारी परततोय आणि आता मात्र दुसरा संघ क्षेत्ररक्षण करण्यासाठी मैदानावरती प्राचारण सुद्धा करताना आपण अनुभवतोय. चांगला खेळ मैदानावरती आपण पाहतोय. 5 षटकं विजयासाठी 51 धावसंख्येची आवश्यकता आहे. पुढच्या मॅचची नाणेफेक या ठिकाणी जरूर होईल. जय हनुमान थळेपाडा विरुद्ध गावदेवी रांजणपाडा. चला या दोन्ही संघांचे कर्णधार त्वरित उपलब्ध व्हा. क्रिकेट अलिबागच्या माध्यमातून या क्रिकेटच्या स्पर्धेचा आपण पाहिलं तर कव्हरेज केलं जाते. प्रमोदजी कवळे स्वतः या ठिकाणी स्क्रीनच्या दिशेने आपण पाहू. अर्थातच त्यांचे 2 कॅमेरामन हर्षल पाटील सुद्धा या ठिकाणी सज्ज झालेला आपण पाहतोय. क्रिकेट अलिबाग म्हटलं मित्रांनो तर अलिबागच्या क्रिकेटला कलाटणी देणारे कामगिरी या ठिकाणी पाहायला मिळाले. ग्रामीण पट्ट्यातील खेळाडूंना एक प्लॅटफॉर्म निर्माण व्हावं यासाठी ज्यांनी नेहमी प्रयत्न केले असे प्रमोदजी कवळे यांचे क्रिकेट अलिबाग आपण पाहतोय. एक फोटोग्राफी केली जाते. एक स्पर्धेची आठवण म्हणून या ठिकाणी फोटो काढला जातोय आणि ही आमचा संघ होता. अर्थातच अमृत स्पोर्ट्स यशवंतदेव सासवणे श्री अमृत वाकडे चषक 2022 मध्ये हा संघ घेऊन आम्ही मैदानावरती उतरलो होतो. हे फोटो ज्या वेळेला बघितला जाईल ना त्या वेळेला ही आठवण सुद्धा येईल. चला नाणेफेकीसाठी यायचंय. जय हनुमान थळेपाडा संघ प्रतिस्पर्धी संघाचा कर्णधार या ठिकाणी उपलब्ध झालाय. जोपर्यंत सेकंड इनिंगला सुरुवात होईल तोपर्यंत बोलूयात अर्थातच आपल्या विभागातील एक ज्येष्ठ समालोचक संजय म्हात्रे यांच्याकडे. धन्यवाद. धन्यवाद यश. धन्यवाद आकाश. या ठिकाणी आपण जो पाहतो 5 दिवस सलग मॅच सुरू आहेत आणि 5 दिवसामध्ये अमृतदादा वाकडे यांनी लावलेलं पारितोषिक हे सुद्धा अत्यंत महत्वाचं आहे. 5 दिवस जास्तीत जास्त झेल पकडणाऱ्या प्रेक्षकाला एक टॉवर फॅन असेल. 18 ते 40 वयोगटातील प्रेक्षकांनी जर बाउंड्रीच्या बाहेर झेल पकडला 200 रुपये. 8 ते 18 वयोगटातील प्रेक्षकांनी झेल पकडला तर 300 रुपये. 40 ते 65 वयातील प्रेक्षकांनी झेल बाउंड्रीच्या बाहेर पकडला तर 400 रुपये. 5 दिवसात सलग 3 झेल पकडले तर 1000 रुपये. 5 दिवसात 6 झेल पकडले तर 2000 रुपये. बाउंड्रीच्या बाहेर रिले कॅच पकडणाऱ्या प्रेक्षकाला 500 रुपये. षटकार हॅट्रिक चौकार हॅट्रिक 500 रुपये. लागोपाठ 6 षटकार 2500 रुपये. लागोपाठ 6 चौकार 2000 रुपये. रनआउट डायरेक्ट हिट 500 रुपये. रनआउट एक टप्पा हिट 1000 रुपये. बोल्ड हॅट्रिक 1000 रुपये. एकाच मॅच मध्ये 6 विकेट 3000 रुपये. एकाच विकेटची हॅट्रिक 500 रुपये. एकाच मॅच मध्ये 6 विकेट प्राप्त केल्या तर 1500 रुपये. मैदानातील रिले कॅच साठी 500 रुपये. मैदानातील एक हाती कॅच साठी 500 रुपये. डाय मारून कॅच पकडला तर 500 रुपये. आणि त्याचबरोबर आणखीन पारितोषिक म्हणजे या स्पर्धेमध्ये मेडन ओव्हर टाकली तर 1500 रुपये. बोल्ड आउट झाल्यावर 3 स्टंप खाली पडले तर 1000 रुपये. झेंड्याला चेंडू लागला तर 500 रुपये. आणि समोरील कर्णा जो आहे लाऊडस्पीकरचा त्याला लागला तर 1000 रुपये. आणि 4 धावा धावून काढल्या तर 400 रुपये. आणि सरबतवाले जे आहेत भैया त्यांच्या गाडीला डायरेक्ट चेंडू लागला तर खेळाडूसाठी 300 रुपये. आणि त्या भैयासाठी 100 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी दिलं गेलंय ते अमृतदादा वाकडे यांच्याकडून. त्याचबरोबर समालोचकांसाठी सुद्धा पारितोषिक आहे. हे सर्व पारितोषिक तुम्ही वारंवार वाचलेत तर तुमच्यासाठी 3000 रुपयाचं पारितोषिक अमृतदादा वाकडे यांनी या ठिकाणी लावलेलं आहे. यासाठी सर्वांना मी या ठिकाणी शुभेच्छा देतो. पारितोषिक आपण जरूर जिंका आणि अमृतदादा चषक आपल्या अलिबाग तालुका नव्हे रायगड जिल्हा नव्हे तर अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आपण या माध्यमातून पोहोचवूया. मैच शुरू होता हुआ पहली गेंद के ऊपर पॉइंट के ऊपर से जरूर खेला था 30 गज के ऊपर से और यहाँ पे 1 रन मिलता हुआ पंकज सिलीमकर को. ये मैच जारी होता हुआ त्रिशा सिलीमकर पुरस्कृत गावदेवी वायशेत और दाऊद फाउंडेशन पुरस्कृत बापदेव खंडाला के बीच में. इस मैच में से एक टीम सुपर 6 में पहुंचेगी. ये अच्छी गेंद शॉर्ट ऑफ लेन गेंद थी. टप्पा गिरने के बाद थोड़ा बाउंस जरूर मिला इस गेंद के ऊपर और सीधे विकेट कीपर के दस्तानों में जाती हुई गेंदबाज के रूप में जो गेंदबाज है
विराज पर्दे, जिन्होंने कल के दिन क्या गेंदबाजी क्या बल्लेबाजी की थी, और वही विराज पर्दे आज अच्छी गेंदबाजी करती हुई अच्छी शॉट सीधे सीधे निकाल दिया दो फील्डर के बीच में से, डीप कवर पॉइंट के बीच में। जब तक गेंद को फील्ड करते थ्रो आता तब तक यहाँ पे 3 रन दौड़ के पूरे किए अभी ने, और उसी के साथ 3 रनों के साथ स्कोर बढ़ता हुआ जहां पहुंचा अब तक 4 रन के ऊपर। एक अच्छी गैप शॉट अभी के बल्ले से निकलती हुई अभिलाष पाटिल जो सलामी के रूप में आए हैं बल्लेबाज, और जो दूसरे बल्लेबाज है वो पंकज सिलीमकर, त्रिशा सिलीमकर पुरस्कृत गावदेवी वाशित एक खेल रही है टीम। यह अच्छी गेंद टप्पा करने के बाद काफी नीचे रही और सीधे विकेट कीपर के दस्तानों में एक बार और एक बिंदी गेंद यहाँ पे गेंदबाज के ओर। हालांकि गेंदबाज के रूप में गेंदबाज है विराज पर्दे, अच्छी नपी तुली गेंदबाजी इस वक्त करते हुए। विराज की ये गेंद सीधे खेला हवा में, दो फील्डर गेंद के नीचे आने की कोशिश, और यहाँ पे एक बड़ा कैच, पंकज सिलीमकर बैक टू द पैविलियन। पंकज आउट झाला, आता अभिराज आला, तो यहाँ पे तारीफ करनी होगी उस खिलाड़ी की जिन्होंने कैच लिया। उनका नाम है यश वेले। क्या अपने लेग साइड में दौड़ते हुए एक बढ़िया कैच, तारीफ के काबिल, जितनी तारीफ करो उतनी कम, ऐसा कैच उन्होंने लिया और पंकज सिलीमकर जैसे बल्लेबाज को वापस पैविलियन में भेज दिया। ये अगली गेंद, ये ऑफ स्टंप के काफी बाहर टप्पा गिरा था गेंद का, और बाहर निकलती गेंद के ऊपर वाइड करा दिया। वाइड के साथ अतिरिक्त 1 रन जुड़ता हुआ स्कोर बोर्ड के ऊपर, स्कोर बढ़ता हुआ इसी 1 रन के साथ 5 रन स्कोर बोर्ड के ऊपर। 1 विकेट के बाद यहाँ पे गावदेवी वायसित पीछा करते हुए रनों का, हालांकि जीतने के लिए रनों की जरूरत थी, यहाँ पे 51 रनों की जरूरत थी, और उसी के बीच में पहला ओवर समाप्त होता हुआ, पहले ओवर की समाप्ति के बाद 6 रन स्कोर बोर्ड के ऊपर और 1 विकेट वापस पैविलियन में। यानी कि एक अच्छी नफी तुली गेंदबाजी यहाँ पे गेंदबाज ने पढ़ते ने की है, तारीफ करे उतनी कम। क्या कल के दिन भी इसी गेंदबाज ने अच्छी गेंदबाजी और अच्छी बल्लेबाजी की थी, तो एक ऑलराउंड के रूप में ये टीम में शामिल है। नाम है उनका विराज पर्दे, लाजवाब। आज के दिन एक बड़ा प्रदर्शन उनका रह चुका है इस मैच में। इस मैच में जो टीम जीतेगी वो सुपर 6 में पहुंचेगी। अब तक जो 4 टीम पहुंची है सुपर 6 में, प्रदीप स्पोर्ट नौकार, उसके बाद में टाइगरलैंड सासोने, उसके बाद में जोगेश्वरी आवास ओमकार, और दूसरी टीम भी जोगेश्वरी आवास चेतन राणे। ये 2 जोगेश्वरी की टीम सुपर 6 में पहुंची है आज के दिन, और प्रदीप स्पोर्ट नौकार और टाइगरलैंड सासोने, उसके बाद में ये 5वीं टीम होगी। ये 2 टीम में जो जीतेगी वो सुपर 6 में पहुंच सकती है। तो जीतने के लिए 51 रनों की जरूरत थी। पहले ओवर में सिर्फ पावर प्ले में 6 रन खर्च किए गेंदबाज ने, तो अब गेंदबाज के रूप में रुपेश आए हैं, जिनको लास्ट मैच में यानी कि दूसरे मैच में एक अच्छी गेंदबाजी के कारण यहाँ पे सामनावीर से नवाजा गया था। ये खराब गेंद, बहुत बड़ा शॉट जरूर है, लेकिन वहां पे कैच पकड़ता हुआ लेकिन नो करार दिया। तो इस गेंद के ऊपर 2 रन आए और फ्री हिट, यानी कि 9 और 2 रन और फ्री हिट। आम तो आम और गुटलियों के दाम, ऐसा यहाँ पे लगता हुआ। 2 रन, उसके बाद में फ्री हिट है और नो करार, यानी कि 3 रन। यहाँ पे 3 रनों के साथ स्कोर बढ़ता हुआ 9 रन के ऊपर। रुपेश की अगली गेंद, ये बोल्ड आउट यार किया, लेकिन देखो फ्री हिट था।
तीनों टर्म बिखर गए थे, लेकिन देखो फ्री हिट के ऊपर ये दूसरी बार आकाश फ्री हिट के ऊपर विकेट गया था, यानी कि तीसरी बार यहाँ पे फ्री हिट। तो इस गेंद के ऊपर आउट नहीं, बल्लेबाज तीनों टर्म बिखर गए थे, तो यहाँ पे एक जीवनदान जरूर मिलता हुआ अभिराज को। चले पडा आपण नाणेफेकीसाठी यायचं, बराच वेळ आपली वाट पाहिली जाते। चला लवकरात लवकर समीर जर आला असाल तर लगेच या। तो इस गेंद के ऊपर अभिराज ने गैप ढूंढने में कामयाब हुए, सीधे डीप मिड विकेट बाउंड्री लाइन के बाहर, वन बाउंस ओवर द रोप 4 रनों के लिए। बार इस प्रतियोगिता में रुपेश आए हैं, हालांकि नो करार करने के बाद 14 रन स्कोर बोर्ड के ऊपर आते हुए जीतने के लिए 51 रनों की जरूरत थी। दूसरा ओवर यहाँ पे जारी है रुपेश दोरा, रुपेश वर्तक, ये नो करार दी, एक बार फिर कैच, वहां पे दूसरी नो गेंद। रुपेश अब काफी महंगे लग रहे हैं, यहाँ पे 2 नो गेंद डाली, 2 गेंद के ऊपर 2 कैच जरूर आए थे, लेकिन विकेट नहीं मिल सकता। तो 9 और 1 प्लस, यानी कि 2 रन जरूर बढ़ेंगे, 2 रनों के साथ स्कोर बढ़ता हुआ 16 रन के ऊपर। लेकिन देखो आज कुछ अलग करना चाहते हैं और खराब गेंदबाजी, कल के दिन में देखो ये इस गेंदबाज ने एक नफीतुली गेंदबाजी करने के बाद उनको सामना वीर से नवाजा गया जरूर था, लेकिन देखो आज थोड़ी सी खराब कर रहे हैं गेंदबाजी। 2 नो गेंदे और 2 गेंदे के ऊपर कैच जरूर थे। यह अगली गेंद रुपेश वर्तक, फ्री हिट की गेंद थी, लेकिन गेंद लेग स्टंप छोड़ती हुई सीधे विकेट कीपर के दस्तानों में, यानी कि वाइड करार दिया और अतिरिक्त और 1 रन बढ़ेगा स्कोर बोर्ड के ऊपर। 17 रन जुड़ते हुए नसीब जरूर साथ देता हुआ अभिराज का, तो नसीब के साथ चलेंगे अभिलाष पाटिल। अभिराज और अभिलाष ये दोनों ए फैक्टर अब मैदान के ऊपर है। तो इस वक्त देखो टप्पा गिरने के बाद काफी उछाल लिया गेंद ने, गेंद सीधे विकेट कीपर के सर के ऊपर से गई, तो 1 रन के साथ स्कोर बढ़ेगा। यहाँ पे 18 रन स्कोर बोर्ड के ऊपर। यहाँ पे एक अच्छी साझेदारी अभिराज और अभिलाष पाटिल के बीच में हो रही है, लेकिन खराब गेंदें भी उसमें हुई। तो एक बार फिर रुपेश वर्तक, लेफ्ट हैंड ओवर द विकेट, एंगल के साथ अच्छी गेंद यार्क की थी, बीट किया बल्लेबाज को, खड़े खड़े खेलने की कोशिश में यहाँ पे गेंद डॉट निकलती हुई, बिंदी गेंद के साथ यह वापसी होती हुई रुपेश वर्तक की, यानी कि दाऊद फाउंडेशन बापदेव खंडाला की वापसी। यहाँ पे इस विक्स आड़े बक्स बल्ले से जरूर मोड़ दिया था गेंद को, लेकिन वहां पे फील्डर मौजूद थे। जब तक गेंद को फील्ड करते फेंकते तब तक 1 रन लेने का मौका अभिलाष पाटिल के पास। अच्छी फील्डिंग वहां पे की थी, फील्डर के रूप में वहां पे जो मौजूद थे डीप स्क्वायर लेग में फील्डर, जिन्होंने अच्छी फील्डिंग की। यश वेले ने बहुत बढ़िया फील्डिंग आज के दिन। रुपेश वर्तक की अगली गेंद इस बार अच्छी गोल्डन स्पॉट के ऊपर से टप्पा गिरने के बाद गेंद काफी उछाल लेता हुआ ऊपर उठती हुई सीधे विकेट कीपर के दस्तानों में जाती हुई, और एक बिंदी गेंद के साथ इस ओवर की समाप्ति। 2 ओवर की समाप्ति के बाद स्कोर है अभी भी स्कोर बोर्ड के ऊपर 20 रन। पहले ओवर में 7 रन खर्च किए थे, गेंदबाज था वहां पे पड़ते, और दूसरी ओवर थोड़ा सा महंगा जरूर गिरा है, तो इसमें 13 रन खर्चे, 20 रन 20 धावा झाल्यात। एक विकेट के बाद 20 रन स्कोर बोर्ड के ऊपर है। दो जो टीम देख रहे हैं, दाऊद फाउंडेशन बापदेव खंडाला और त्रिशा सलीमकर गावदेवी वायशत के बीच में एक कड़ा मुकाबला
जिस मुकाबले की कल आपने राह देखी थी, वो मुकाबला यहाँ पे शुरू होता हुआ। दोनों टीम देखे जाए तो अलीबाग के एरिया की है। हालांकि इस प्रतियोगिता में बापदेव खंडाला ये दूसरी बार खेल रही है, लेकिन देखा जाए तो यहाँ पे वाइशेद इस प्रतियोगिता में 19 रन है, माफ कीजिए। पहले ओवर में 6 रन आए थे, दूसरे ओवर में अब यहाँ पे 13 रन आए हैं, यानी कि 19 रन स्कोर के ऊपर है। अभी भी देखा जाए तो जीतने के लिए 32 रनों की जरूरत, 18 गेंदे और 32 रनों की जरूरत है इस मैच में जीतने के लिए। हालांकि इस प्रतियोगिता का ये चौथा साल, एक बार गांवदेवी वायसेत ने अमृत स्पोर्ट यशवंत देव चषक का जीता था, तो नसीब भी उनके साथ है। कल कहा था यहाँ पे नसीब हमारा इस प्रतियोगिता में ज्यादातर है, तो इस नसीब के साथ आज ये चौथे साल में ये टीम सुपर 6 में पहुंचना चाहती है। खंडाला उतनी ही अच्छी टीम है, तो कड़ा मुकाबला जरूर होगा, कांटे का मुकाबला। 18 गेंदे और 32 रनों की जरूरत, कुल मिला के इस 18 गेंद के ऊपर 32 रन बनते हैं तो एक बार फिर सुपर 6 में पहुंच सकती है गांवदेवी वायशेद। त्रिशा सलीम कर पुरस्कृत गांवदेवी वायशेद। तो गेंदबाज के रूप में आए हैं नए गेंदबाज सागर। पहली गेंद के ऊपर हवा में खेला हुआ डीप एक्स्ट्रा कवर का फील्डर नौजुद, और उसी के साथ अभिलाष पाटिल बैक टू द पैविलियन। समीर आपण आलेला आहात, लगेच या टॉस उडवण्यासाठी यायचं समीर थळे पेडवी, आपण टॉस करण्यासाठी इकडे या। तो दूसरी विकेट का पतन होता हुआ यहाँ पे अभिलाष पाटिल लॉन्ग ऑफ की तरफ पकड़े गए, और दूसरा विकेट यहाँ पे गिरता हुआ 19 रन के ऊपर। हालांकि पार्टनरशिप एक अच्छी पार्टनरशिप दोनों बल्लेबाज के बीच में जरूर हुई, लेकिन बड़े शॉट खेलने की कोशिश में अपना कीमती विकेट अभिलाष पाटिल ने यहाँ पे खोया, तो सागर वेले को ये पहला विकेट मिलता हुआ। 2 विकेट के बाद 19 रन, अभी भी 32 रनों की जरूरत है 17 गेंद के ऊपर यहाँ पे जीतने के लिए। त्रिशा सलीम कर पुरस्कृत वायशेद को सर टॉस करून घ्या। सागर एक बार फिर अगली गेंद आड़े बल्ले से सीधे खेल दिया, डीप स्क्वायर लेग बाउंड्री लाइन के बाहर, एक लंबा छक्का, 6 रन। शॉर्ट ऑफ लेन गेंद थी, अभिराज के बल्ले से देखो क्या खूबसूरत नजाकत भरा हुआ शॉट, सीधे डीप स्क्वायर लेग बाउंड्री लाइन के बाहर, एक ताकत के साथ टाइमिंग के साथ उन्होंने खेला था। 6 रनों के साथ स्कोर छलांग लेता हुआ 25 रन के ऊपर। अभी भी जीतने के लिए देखा जाए तो 26 रनों की जरूरत है। सागर वेले की अगली गेंद, इस बार फ्लाइटेड डिलीवरी थी, देखा जाए तो ऑफ स्टंप के बाहर से थोड़े अंदर लाए थे, ऑफ ब्रेक गेंद की थी। इस उंगली के साथ थोड़ा सा घुमाव जरूर मिला था इस गेंद के ऊपर, आड़े बल्ले से खेलने की कोशिश में चूके, और डॉट गेंद इस वक्त सागर वेले की। एक बार फिर सागर वेले अगली गेंद, इस बार वक्त देखा एक लंबा छक्का, हाई एंड हैंडसम डीप बैकवर्ड स्क्वायर लेग बाउंड्री लाइन के बाहर, 6 रन। वाकडे यांच्या शुभ हस्ते या मॅचचा टॉस होईल। गावदेवी वायशेद विरुद्ध जय हनुमान थलेपाडा असा मॅच पुढचा। नाणेफेकीचा कॉल झालाय तो जय हनुमान थलेपाडा संघाच्या बाजूला। नसीब साथ देतो या ठिकाणी थलेपाडा संघाचं, अर्थात बॅटिंग स्वीकारायचं की क्षेत्ररक्षण स्वीकारायचं असा नशीब असेल।
तो चलिए एक बार फिर मैदान के ऊपर जहां पे अभिराज बहुत बढ़िया बल्लेबाजी करता हुआ 2 छक्के अब तक खेल चुका है अभिराज सिलीमकर, अभिराज पाटिल और धीरज सिलीमकर, ये दोनों बल्लेबाज अब मौजूद है और स्कोर बोर्ड के ऊपर रन अब तक आए हैं 32 रन। सागर वेले एक बार फिर अगली गेंद, फुल टॉस गेंद थी, धीरज सिलीमकर के बल्ले से निकलता हुआ और एक शानदार छक्का। इसी छक्के के साथ स्कोर छलांग लेता हुआ अब पहुंचा है 38 रन के ऊपर, 38 रन स्कोर बोर्ड के ऊपर। 2 विकेट के बाद गांव देवी वाशेद अब पूरी तरह इस मैच में लौट चुकी है। जीतने के लिए सिर्फ देखा जाए तो 13 रनों की जरूरत है, 12 गेंदें शेष होगी और 13 रनों की जरूरत। ज्या प्रेक्षकांनी झेल पकडलाय त्याने आपण व्यासपीठावरती या, जे प्रेक्षक आमचे दर्शन वाकडे यांची नजर पाहत इकडे पंचांची कामगिरी जरूर करतात, परंतु ज्या प्रेक्षक इकडे आलेला आहे त्याचा पारितोषिक आणि सन्मान करणे हे अत्यंत गरजेचं आहे। म्हणून दर्शन वाकडे यांनी लगेच आम्हाला सुचवलंय की तिकडे प्रेक्षक आलाय त्याला पारितोषिक तुम्ही द्या, देतो, चालू द्या मॅच। धन्यवाद दर्शन, एवढी नजर आहे दर्शन यांची। प्रतियोगिता अमृतदादा चषक का सर्वोत्कृष्ट खेळला जातो त्यामध्ये प्रत्येकाचा सन्मान आणि प्रत्येकाला मान आणि त्याचबरोबर पारितोषिक दिलं जातोय हे दर्शन वाकडे करू शकतात। तो एक बार फिर यहाँ पे गली के क्षेत्र में गेंद को धकेल दिया था, 1 रन के साथ स्कोर जरूर बढ़ेगा। 39 रन स्कोर बोर्ड के ऊपर, 11 गेंद के ऊपर जीतने के लिए अभी भी 12 रनों की जरूरत है गांव देवी वाशेद को। इस वक्त अच्छी गेंद थी, सीधे बल्ले से खेल दिया ऑन द राइट स्ट्रोक। वहां पे मिसफील्ड जरूर हुई थी लेकिन उसका फायदा नहीं लेंगे क्योंकि मैच में पूरी तरह है तो रनआउट का विकेट खोना नहीं चाहते। यहाँ पे धीरज सिलीमकर की जरूर तारीफ करूंगा। यहाँ पे पहले मैच में क्या खेले थे, मानो बल्लेबाजी, मानो गेंदबाजी, मानो फील्डिंग क्या किए थे कल के दिन धीरज सिलीमकर ने, और उनको मैन ऑफ द मैच से नवाजा गया था। ये भी एक अच्छे खिलाड़ी है। ये गेंद हवा में खेली है, फील्डर गेंद के नीचे, और उसी के साथ धीरज सिलीमकर बैक टू द पैविलियन। मानो ऑन साइड में छक्के लगाए, लेकिन जब भी गेंद ऑफ साइड में है तो स्क्वायर कट का भी अच्छा एक स्ट्रोक उनके बल्ले से निकलता हुआ। तो मानो तो दोनों तरफ बल्लेबाजी, ऑफ साइड देखो ऑन साइड देखो, अभिराज पाटिल का यहाँ पे जलवा चलता हुआ आज के दिन। इस 2 रनों के साथ स्कोर बढ़ता हुआ जा पहुंचा अब तक 43 रन के ऊपर, 43 रन स्कोर बोर्ड के ऊपर, और नए बल्लेबाज किशोर मौजूद होते हुए। ये अच्छी गेंद अपील जरूर हुआ लेकिन दबाव बनाने की कोशिश थी, अंपायर ने यहाँ पे 1 बाउंस जरूर दिया।
शॉर्ट ऑफ लेन गेंद थी, कंधे के ऊपर से जरूर गई, तो डॉट गेंद, बिंदी गेंद यहाँ पे एक बार फिर पड़ते की तरफ से आती हुई। आखिरी एक गेंद है, यानी कि जीतने के लिए अभी भी जरूरत रनों की होगी। 8 रनों की जरूरत, 7 गेंदें शेष। धावा किती झाले सांगा फक्त. 41 नक्की 41 धावा झाल्यात, म्हणजे अजून बेचाळीस रन 42 रन बन चुके हैं। 42 धावा धावफलकावरती लागल्यात। या मॅच मध्ये 7 चेंडू मध्ये 9 धावांची आवश्यकता आहे। थोडीशी गुणलेखकांकडून चूक झाली होती आणि त्यामुळे स्कोरबोर्ड पुन्हा एकदा रिफेअर केला जातोय, सुधारला जातोय। तो चलिए एक बार फिर वहां पे पड़ते की अच्छी गेंदबाजी, इतनी ही अच्छी फील्डिंग वहां पे, लेकिन देखो यहाँ पे संभल कर खेले, दूसरे रन के लिए दौड़ना नहीं चाहते, तो यहाँ पे एक रन के साथ 43 रन स्कोरबोर्ड के ऊपर आते हुए। 8 रनों की जरूरत, 6 गेंद के ऊपर 8 रन। देखो मैच एक बार फिर घूमता हुआ, कभी इधर तो कभी उधर, अल्टी पल्टी का खेल अब होता हुआ। हर एक गेंद के ऊपर, हर एक रन के ऊपर अल्टी पल्टी मैच। जो एक मैच देखा जाए तो दोनों टीम है, एक वायशे तो एक बापदेव खंडाला, लेकिन एक कड़ा मुकाबला, कांटे का मुकाबला, यहाँ पे धड़कने बढ़ाने वाला ये मुकाबला। आखिरी ओवर में जीतने के लिए 8 रनों की जरूरत, तो किस गेंदबाज के ऊपर भरोसा करेंगे यहाँ पे बापदेव खंडाला। सागर बैरोलकर, जिन्होंने कल के दिन अच्छी गेंदबाजी की थी, 18 नंबर की जर्सी पहने हुए इसी गेंदबाज ने टीम को जीत दिलाई थी। वही सागर बैरोलकर अब गेंदबाजी की मोर्चे के ऊपर, हालांकि 2 सागर है, एक सागर वेले तो एक दूसरा सागर बैरोलकर अब गेंदबाजी की मोर्चे के ऊपर। 6 गेंदे 8 रनों की जरूरत। अभिराज पाटिल स्ट्राइक के ऊपर, ये पहली गेंद, ये अच्छी गेंद जड़ के ऊपर की थी, ऑफ स्टंप के बाहर, रूपेश चूके जरूर वहां पे। देखो आज डाइव मारी थी, हालांकि कुछ लगा है उनको, तो रूपेश यहाँ पे चूके जरूर, पाव भी उनका घुमा था, 30 गज के अंदर फील्डिंग करना चाहते थे, लेकिन देखो एक रन जरूर मिलेगा। फील्डर सब्स्टिट्यूट करना चाहते हैं। अंपायर इथे बघतोय दुखापत झाले का, तो यहाँ पे सब्स्टिट्यूशन मिलेगा। अंपायर ने इशारा किया है, कुछ लग चुका है इस खिलाड़ी को, तो यहाँ पे फील्डर चेंज किया जाएगा। नए फील्डर वहां पे मौजूद होते हुए रुपेश को यहाँ पे लग चुका है कुछ। पाणी दीजिए, पाणी द्या जरा, फिल्डरला दुखापत झालेली आहे आणि त्यामुळे पाणी सुद्धा द्या। आपण बाउंड्रीच्या आतमध्ये या, बाहेर या रुपेश। तो एक बार फिर मैच शुरू होता हुआ, इस एक गेंद के ऊपर 1 रन जरूर मिला, तो अब 5 गेंद के ऊपर 7 रनों की जरूरत है। एक कड़ा मुकाबला, धड़कने अब बढ़ेगी, प्रेशर बढ़ेगा इस मुकाबले में। ये दूसरी गेंद किशोर के बल्ले से निकलता हुआ सीधे मिड विकेट बाउंड्री लाइन के बाहर, 6 रन। शानदार छक्का और 6 रनों के साथ वहां पे दर्शक ने कैच पकड़ा है। तो दर्शक आप यहाँ पे आजिए,
ज्याने पकडलं त्यालाच यावं लागेल, नाहीतर पारितोषिक नाही आहे, हे लक्षात घ्या प्रेक्षक. अपन तो 4 गेंद के ऊपर सिर्फ 1 रन की जरूरत इस मुकाबले में जीतने के लिए. किशोर के बल्ले से निकलता हुआ ये दूसरा शानदार छक्का और मैच फिनिश होता हुआ गावदेवी वायशेत यानी कि त्रिशा सिलिमकर पुरस्कृत गावदेवी वायशेत ने ये मैच जीतकर सुपर 6 में अपना स्थान निश्चित किया है. वेल डन गावदेवी वायशेत.